गर्भगिरीच्या डोंगरावर अग्नितांडव, हजारो हेक्टरचं नुकसान। अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडाच्या डोंगरास आग लागली। ही घटना पहिलीच नसून दुसऱ्यांदा बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। ही आग काही क्षणातच वाऱ्यासारखी पसरल्याने गर्भगिरीच्या डोंगरावर अग्नितांडव सुरू असल्याचं चित्र दिसत होतं। या घटनेमुळे हजारो वन्यजीवांचं तसेच लहान मोठ्या झाडांचं नुकसान झालं। या घटनेची माहिती मिळताच मांजरसुंबा ग्रामस्थ, गोरक्षनाथ कर्मचारी विक्रम कदम, मांजरसुंबा गावचे उपसरपंच जालिंदर कदम साहेब, वन विभागाचे वनपाल प्रभारी अधिकारी जाधव साहेब, ब्लॉरसह वनाधिकारी बाळासाहेब दाने, नवनाथ मते, रवींद्र चांदणे, सुनील कुसमुडे, न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगंजचे नानासाहेब कदम, पीवन मामा घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र ही आग इतकी भयानक होती की आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 9 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले। वांबोरी परिसरातून ही आग लागली असल्याने असं बोललं जात आहे, पण या आगीने वांबोरी या बाजूकडून रौद्र रूप धारण केल्याने वन विभागाचे ब्लॉर मशीनच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणली। ही आग आटोक्यात आणण्यासाठी वांबोरी, मांजरसुंबा, डोंगरगण येथील नागरिक मदत करत होते।